प्रेमित्र, आज मंगळवार 2 जुलै आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो आमोस हा न्यायाचा संदेष्टा आहे आणि तो अगदी सरळ भाषेमध्ये कणखर भाषेमध्ये लोकांना शिकवतो आणि देवाचा संदेश देतो. आणि त्यामुळे तो इस्रायल लोकांना सांगत आहे की परमेश्वराने तुमच्याशी करार केलेला आहे आणि तो करार हा दोन्ही बाजूने होत असतो. देवाने तुम्हाला काही अटी घातलेल्या आहेत आणि तुम्ही देखील देवाला काही अटी घातलेल्या आहेत आणि देवाच्या बाजूने तो तुमच्यावर प्रेम करतो, तुमची काळजी वाहतो, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी त्याला पुरवायच्या आहेत तो प्रामाणिक आहे आणि तो सगळ्या पुरवतो. परंतु आपण ज्या 10 आज्ञा त्याने दिलेल्या आहेत त्या आपण पाळल्या नाहीत तर आपण आपली बाजू मात्र मजबूत करू शकत नाही. आणि म्हणून आजच्या वाचनामध्ये तो आपल्याला सांगतो आहे की समोर पारद आहे तेव्हा सिंह गर्जना करतो आणि सिंह त्याला जणू काही खायला तयार असतो. तशा प्रकारे हे जे यहुदी लोक आहेत, हे इस्रायली लोक आहेत, त्याने आपले जे 10 आज्ञा आहेत त्या न पाळल्यामुळे परमेश्वर त्यांच्या बरोबर खुश नाही आणि नक्कीच सैतान त्याला खाण्यासाठी जणू काही सिंहाप्रमाणे तयार झालेला आहे. त्यामुळे त्यांनी सावध असणे आणि आपलं धर्माचरण करणे, नीतीने जीवन जगणे, अध्यात्माने जीवन जगणे आणि त्याद्वारे परमेश्वरावर आणि सर्व लोकांवर प्रेम करणे हे जे अपेक्षित आहे ते त्यांनी केलं तर नक्कीच त्यांचा बचाव होईल. नाहीतर जे दुसरे आजूबाजूला त्यांची वैरी आहे ते त्याला आज खावयास तयार झालेले आहेत, ते त्यांच्यावरती हल्ला करणार आणि त्याला नष्ट करणार. आणि म्हणून आज प्रभू येशू आपल्यातून काही सांगत आहे की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला उठवा. कारण शिष्यानेही येशूला उठवलं तेव्हा त्यांच्या जीवनात वादळ आलं होतं आणि ते वादळाला शांत करू शकत नव्हते. अशा वेळेला त्यांनी प्रभूला उठवलं, सांगितलं प्रभू उठ, आपण सगळे बुडत आहोत. आणि प्रभू उठला, त्याने वाऱ्याला धमकावलं आणि त्याने वादळ शांत केलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत, जी दुःख आहेत, जे अनेक संकट आहेत आणि आपल्याला वाटतं आपण बुडणार आहोत, अशा वेळेला आपण परमेश्वराला उठवलं आणि परमेश्वराच्या अनुषंगाने जर आपण प्रार्थना आणि सत्कार्य करीत राहिलो तर नक्कीच देव आपल्याला वाचवेल.